रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत चुकीच्या अटींमुळे लाभार्थी वंचित राहत असल्याचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पालिका आयुक्तांना दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिलं। रमाई आवास योजनेअंतर्गत समिती समुदाय संघटक चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्यानं लाभार्थी रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल आनंद चंदनशिवे यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानले आणि सत्कार केला। यावेळी गौतम नागटिळक, धीरज वाघमोडे, दीपक वाघमारे, नितीन शिरसट, मुन्ना आखाडे, अमर सोनकांबळे, धोंडीबा कापुरे, बाळू शिंदे, शाहीर कांबळे, महादेव चंदनशिवे, संजय मस्के, अजित वाघमोडे, राजाराम लोखंडे, सिद्धार्थ दुपारगुडे, प्रकाश सोनवणे, बाबा सांगे, दत्ता धावारे, बाबू ढाले, शिव गदगे, भीमा मस्के, बाळासाहेब डोळसे आदींची उपस्थिती होती। जे सोलापूर शहरामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची युसडीच्या माध्यमातून जी समिती बनवलेली आहे त्या चुकीच्या पद्धतीचा सर्वे केल्यामुळं सोलापूर शहरामधल्या हजारो रमाई घरकुल आवास योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते वंचित राहिलेले आहेत। त्या वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज गेल्या अनेक दिवसापासून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या गोष्टी संपर्कात होतो, परंतु जे रमाई घरकुल आवास योजनेचा जे अधिकारी नेमलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळं आज रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ जे लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळं आज महानगरपालिका आयुक्तांना आम्ही त्या समितीला ज्या ठिकाणी म्हणजे बदलून दुसरे लोक त्या ठिकाणी नेमून तशा पद्धतीचा चांगला सर्वे म्हणण्यापेक्षा ना परत एकदा त्या ठिकाणी पाहणी करून लगेचच्या महिन्याभरामध्ये ते तशा पद्धतीची घरकुलला मंजुरी द्यावं हीच विनंती आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना केलेली आहे।